तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। जरांगेंचं अंतरवाली सराटीमध्ये भर उन्हात आमरण उपोषण, तर शेतात बास टाकून जरांगे उपोषणाला बसले। सावलीत बसा, विखेंची जरांगेंना विनंती, तर मी उन्हात पण सरकारला चटके बसतील, जरांगेंचा सरकारला इशारा। मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी घेतली जरांगेंची भेट, जरांगेंच्या 12 मागण्यांवर सरकारचं आश्वासन। आश्वासनांचा ड्राफ्ट जरांगेंना दिला, संध्याकाळपर्यंत आता जरांगे निर्णय घेणार। सातारा गॅझेटच्या अंमलबजावणीसाठी महाधिवक्त्यांच्या कोर्टात चेंडू, सरकार महाधिवक्त्यांचं कायदेशीर मत घेणार, मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची माहिती। स्वतंत्र मराठा आरक्षण कक्ष स्थापन करण्यासंदर्भात महिन्याभरात कार्यवाही करू, जात पडताळणी प्रमाणपत्रांचा 15 दिवसात आढावा घेणार, सरकारचं जरांगेंना आश्वासन। कुणबी प्रमाणपत्र वाटपासाठी एसओपी तयार, नोंदी शोधणं, प्रमाणपत्र वाटप आणि जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मराठा आरक्षणाच्या तक्रारीसाठी 8 दिवसात हेल्पलाईन सुरू करणार, विखेंचं जरांगेंना आश्वासन। मराठा आंदोलनामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना 15 दिवसात अर्थसहाय्य देण्यात येणार, कामामध्ये निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंग विषयक कारवाई करू, सरकारचा इशारा। मनोज जरांगेंच्या प्रश्नांवर सरकार सकारात्मक, मराठा समाजासाठी मी आणि शिंदेंनी घेतलेले निर्णय आतापर्यंत इतिहासात कुणीही घेतले नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची स्पष्टोक्ती। ओबीसी आरक्षणाला धक्का लागल्यास रस्त्यावर उतरू, जरांगेंना वेगळं आरक्षण द्या, आमच्या ताटातलं देऊ नका, बोगस ओबीसी आमच्यामध्ये आल्यास समाज पेटून उठेल, बबनराव तायवाडे यांचा सरकारला इशारा। तर निर्णय घेताना ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही, एकाच्या ताटातलं आरक्षण काढून दुसऱ्याला देणार नाही, महायुती सर्वच समाजाच्या हिताचा निर्णय घेणार, फडणवीसांची भूमिका। सीएनजी दरवाढीचा पुन्हा फटका, मुंबईसह ठाणे आणि रत्नागिरीमध्ये सीएनजी 2 रुपयांनी महागला, 15 दिवसात ही दुसऱ्यांदा दरवाढ, दरवाढीनंतर सीएनजीचा दर प्रति किलो आता 86 ते 88 रुपयांपर्यंत। घरगुती पाईप गॅसच्या दरातही 50 पैशांची वाढ, महानगर गॅसचे नवे दर आता लागू, घरगुती पीएनजीचा दर आता प्रति युनिट 52 रुपये। शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का, प्राजक्त तनपुरे भाजपात जाणार, दुपारी 3 वाजता रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश, अहिल्यानगर परिषदेची जागा तनपुरेंना दिली जाणार। पक्षाची आर्थिक परिस्थिती चिंताजनक, मंत्र्यांनी उदारपणे पक्षनिधीसाठी योगदान द्यावं, पार्थ पवारांच्या सूचना। पार्थ पवारांच्या या भूमिकेमुळे ज्येष्ठ मंत्री नाराज असल्याची चर्चा, सूत्रांची माहिती। हम साथ साथ है, तटकरे आणि माझ्यात कोणताही वाद झाला नव्हता, बैठकीदरम्यानच्या चर्चेला वाद बोलू शकत नाही, भुजबळ आणि तटकरेंनी वादाच्या चर्चा फेटाळल्या। पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेकडून दारूच्या अड्ड्यांची तोडफोड, तर शिवसैनिकांकडून अवैध दारूच्या गुत्त्यावरील साठा उद्ध्वस्त, विषारी दारूमुळे नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर शिवसैनिक आक्रमक। पुण्यामध्ये विषारी दारूमुळे 18 जणांचा मृत्यू, तर 10 ते 12 जणांवर उपचार सुरू, या प्रकरणी आतापर्यंत 10 जण अटकेत, आरोपींवर मनुष्यवधाचा गुन्हाही दाखल। पुणे विषारी दारू प्रकरणी 4 आरोपींना आता 8 जूनपर्यंत पोलीस कोठडी, अटकेतील आरोपींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल, या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग, तर हडपसर पोलीस ठाण्यातील 3 पोलीस अधिकारी निलंबित। नाशिकच्या टीसीएस कंपनीतील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणात आरोपी निदा खानच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, तपास यंत्रणा न्यायालयामध्ये निदा खानचे डिजिटल पुरावे सादर करणार। तुळजाभवानी मंदिरात 2 दिवस व्हीआयपी पासेस बंद असणार, राजकीय दबाव आणल्यास थेट गुन्हा दाखल होणार, अधिक ज्येष्ठ पौर्णिमा उत्सव आणि सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाचा हा निर्णय। यवतमाळमध्ये उष्माघातानं 5 वर्षीय चिमुकल्यासह 2घांचा मृत्यू झाल्याचा संशय, नेरसह महागाव तालुक्यातील नागरिकांचा यात समावेश, तर आतापर्यंत उष्माघातानं 11 बळी गेल्याचा संशय। अहिल्यानगरच्या राहाता तालुक्यामध्ये भीषण पाणी टंचाई, अनेक गावांना पाणी मिळत नसून विहिरींनी तळ गाठल्याचं समोर, शहर आणि गावांमध्ये 5 ते 6 दिवसाआड पाणी पुरवठा। लातूर शहरातल्या अनेक भागांमध्ये आज विद्युत पुरवठा बंद, पावसाळा आधीच दुरुस्तीची कामं करण्यासाठी विद्युत पुरवठा बंद असणार। तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये।